हरे हरे राम 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 हरे हरे। श्री श्री राधा गोविंद देव की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीरवनचारी। यमुना तीरवनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। म्हणा सर्वजण। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जोरात म्हणा, जोरात म्हणा। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे 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 राम हरे
Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare Hare Jaya Radha Govinda Radha Govinda Radhe Jaya Radha Damodara Radha Damodara Radhe Jaya Jagannatha Jagannatha Baladeva Jaya Subhadra Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai Prabhupada 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 Jaya Jaya Prabhupada Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Gaur Hari Bol श्री हरिनाम संकीर्तन की जय श्री श्री राधा गोविंद देव की जय श्री श्री गौर निताय की जय श्रील प्रभुपाद की जय समवेत गौर भक्त वृंद की जय निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव की जय हरे कृष्ण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त थोडं विनंती आहे लहान मुलांना आपण जर बसत नसतील तर बाहेर घेऊन जावा आणि जे मागे बसले आहेत थोडंसं पुढं येऊन बसा पाठीमागं जागा नाही राहिली पुढे या जे प्रभूची मंडळी आहेत पुरुष मंडळी पुढं भरपूर जागा आहे उठून या उठा पाठीमागचे उठून या पुढे या भरपूर जागा आहे या पुढं सरका लाजू नका कुणाला कारागृहात दंड देणार नाही पुढं आल्यानंतर आणि आपापले लहान मुलं आणि खिशात असलेले लहान मुलांना पण सायलेंट करा एक तर लहान मुलं आहेत आणि दुसरे अगदी लहान मुलं जे खिशात आणि पाकिटात ठेवलेले आहेत सगळ्यांच्या तर माझ्या मागे म्हणा सर्वजण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं तथो जयाम्बुधीरये
नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपः कुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन संस्थेच्या वतीनं जगन्नाथ मंदिर गोगलगाव लोणी या ठिकाणी आज आपण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत आहोत। जसं इंद्रदुम्न प्रभू म्हणाले, जन्माष्टमी तर गेल्या शनिवारीच झाली 16 तारखेला, आणि आपण 8 दिवसानंतर देखील आज जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत आहोत। तर जन्माष्टमी झाली ज्या दिवशी भगवंत या पृथ्वीवरती अवतरित झाले। पण भगवंतांच्या जन्माष्टमीबद्दल किंवा ज्या व्यक्तीचा जन्मोत्सव असतो आणि जन्म झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या बर्थडे पार्टीसाठी जेव्हा आपण कधी जातो त्यावेळी तो बर्थडे पार्टीमध्ये गेल्यानंतर व्यक्ती प्रसन्न असतो, आणि तो प्रसन्न असलेला व्यक्ती आनंदाने जी आपण इच्छा व्यक्त करतो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असतो। राहू दे, बसून घ्या। एकदा प्रवचन चालू झाल्यानंतर हलाहली करू नका, प्रवचनाचा नियम आहे। एकदा प्रवचन चालू झाल्यानंतर कुणीही हलू नये, कारण भागवतचा प्रति अपराध, भागवत बोलणाऱ्या प्रति अपराध आणि ऐकणाऱ्यांप्रती अपराध, कारण का सगळे विचलित होतात, तुमचं लक्ष त्यांच्याकडे जातं। जे काही करायचं असेल त्या अगोदर, आणि म्हणून आपण वैदिक पद्धतीचे जे नियम आहेत ते नियम कधीही ढाब्यावर बसून चालत नाहीत। जे नियम ते नियम आपण पालन करणं फार नाहीतर आपण मग सहजीय बनून जातो। प्रभुपादांनी जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचं जर पालन नाही केलं तर मग आपण असेच साधारण सहजीय बनत जातो। मग आपल्याला वाटतं भक्ती हे सगळे नीती नियम सगळे असेच आहेत। मग ते विग्रह सेवेसाठी असो, कीर्तनाचे असो, कोणतेही नियम असो, प्रभुपादांनी प्रत्येक जितकं आपण नियमाच्या अधीन राहणार तितकी आपण प्रगती लवकर करणार। त्यामुळे थोडे कष्ट होतील, थोडे नियम, भौतिक जगामध्ये काही नीती नियम नाही आहेत, त्यामुळे लोकांना आनंद वाटतो। कालच आम्ही चर्चा करत होतो की जर श्रील प्रभुपादांनी चहा, कॉफी, कांदा, लसूण जर चालू केलं असतं तर लाखो लोक आले असते, लाखो करोडोंच्या संख्येनं दीक्षा झाल्या असत्या। पण प्रभुपाद म्हटले एक व्यक्ती जरी भक्त झाला तरी मी पूर्णपणे संतुष्ट आहे, पण मी नीती नियम सोडणार नाही। त्यामुळे कीर्तनाचे देखील या पिक्चरच्या धून वगैरे म्हणणं आपल्यामध्ये ते अलाव नाही आहे। आपण मनोरंजन करत नाही, आपण आत्मरंजन करतो। आपण लोकांना अट्रॅक्ट करायसाठी किंवा आकर्षित करायसाठी मनोरंजन नाही आहे। त्यामुळे भलेही प्रभुपादांनी फक्त हरे कृष्ण धून जरी गायली 6 महिन्यामध्ये शेकडो भक्तांना त्यांनी त्या शुद्धतेवर आकर्षित केलं। आपल्या कलेवर, आपल्या इन्स्ट्रुमेंट्सवर, आपल्या गाण्यावर नाही। प्रभुपाद फक्त एक छोटीशी डपली घेऊन बसलेले टॉम्किन स्क्वेअर पार्क, आणि ते झाड आजही आहे, आजही ते गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये जिथं प्रभुपाद बसायचे। तर जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी अवतरित झाले, आणि जन्माष्टमी म्हणजे भगवंतांचा आविर्भाव,
भगवंतांचा बर्थडे पार्टी म्हणू शकतो. आणि त्या बर्थडे पार्टीमध्ये जोही व्यक्ती जातो त्याला भगवंतांची अहेतुकी अशी कृपा प्राप्त झाली. आणि भगवंत, आपण कोणत्याही घरी गेल्यानंतर रिटर्न गिफ्ट देतात ना, लग्नामध्ये वगैरे, घरी आलेल्यांना जर तुम्ही साडी आणली तर साडी दिली जाते, किंवा काहीतरी एक भेट वस्तू दिली जाते, स्टीलची भांडी दिली जातात, कोणतीही गिफ्ट वस्तू, रिटर्न गिफ्ट. तसं भगवंतांनी जी रिटर्न गिफ्ट आपल्याला दिली आणि ते म्हणजे श्रील प्रभुपाद आहेत. कारण बघा, नंदोत्सवाच्या दिवशी, उत्सवाच्या दिवशी श्रील प्रभुपादांची प्राप्ती आपल्याला झाली. आणि जर आज श्रील प्रभुपाद जर नसले असते तर आपणही आज पोळ्याचा उत्सव साजरा करत बसलो असतो. पुरणपोळी आणि बैलांचा उत्सव ही वैदिक पद्धती आहे, चुकीचं नाही आहे तो पोळ्याचा उत्सव साजरा करणं. बैल पोळा म्हणजे साक्षात धर्म जो आहे त्या धर्मानं बैलाचं रूप धारण केलेलं आहे आणि पृथ्वीनं गाईचं स्वरूप धारण केलेलं आहे. आणि त्यात साक्षात धर्मरूपी बैलाची आराधना आपण करतो, म्हणजे धर्माची पूजा करतो. कारण ज्याच्यामुळे आपल्याला खाण्यासाठी अन्न प्राप्त होतं. आणि ही वैदिक पद्धती आहे. आणि राक्षसी प्रवृत्ती ही आहे की आजपासून श्रावण संपला आणि सगळे मग लाईनमध्ये थांबले. कुठल्या लाईनमध्ये आपल्याला कळालं. सगळ्यात जास्त गर्दी आजपासून येत्या 2-3 दिवसामध्ये कुठं होणार आहे? अगदी लाईनमध्ये. मग प्रत्येक जणाचं चित्त त्यांच्यापाशीच आहे, कधी एकदा श्रावण संपतो आणि कधी आम्हाला खायला भेटतं. ती आसुरिक प्रवृत्ती आहे. आणि म्हणून वैदिक सभ्यता ही कुणालाही कष्ट देणारी नाही आहे, सर्वांना आनंद प्रदान करणारी ही आपली सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये छोट्या जीवाला, मुंगीला आणि किड्याला देखील आपण कष्ट देत नाही. तर प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला ही जन्माष्टमी, राधाष्टमी, कोणताही उत्सव नाव घ्या, तर प्रभुपादांच्या कृपेमुळेच आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि आज 8 दिवसानंतर देखील आज 7वा दिवस आहे. गेल्या शनिवारी कृष्ण जन्म झाला आणि आज शनिवार 7वा दिवस. कालचा 6वा दिवस, ज्या दिवशी पूतना राक्षसीचा भगवंतांनी वध केला, 6वा दिवस होता. सगळ्यात पहिला राक्षस किंवा पहिली राक्षसी जी पूतना, तिचा भगवंतांनी उद्धार केला, त्यावेळी भगवंतांचं वय फक्त 6 दिवसाचं होतं, कालचा दिवस. आणि आज पुतनेचा अंतिम संस्कारचा दिवस आहे. पुतनेचा अंतिम संस्कार. कारण पूतना इतकी मोठी होती, 12 मैल 28 किलोमीटर लांब तिचं शरीर. आणि ते शरीर उचलणार तरी कसं साधारण लोकांनी? 28 किलोमीटर म्हणजे इथून काय श्रीरामपूर आहे? 28 कोणतं गाव आहे? संगमनेर. संगमनेर 28 किलोमीटर आहे. तर इथून संगमनेरपर्यंत तिचं शरीर मोठं, जे धडामकन पडलेलं जे होतं, तिचे तुकडे तुकडे, छोटे छोटे तुकडे करून मग अंतिम संस्कार दिला. आणि तसं पाहता ज्यावेळी शरीर जाळलं जातं त्यावेळी शरीरातून दुर्गंध उत्पन्न होते. सुगंध येतो का स्मशानात गेल्यावर? नाही, दुर्गंध उत्पन्न होते. पण ज्यावेळी पुतनेचं शरीर जाळलं त्यावेळी त्याच्यातून सुगंध उत्पन्न होत होता. का? कारण भगवंतांनी तिचा स्पर्श केलेला होता आणि तिच्या शरीराला स्पर्श करून भगवंतांनी आपल्या ओठांनी तिचं स्तनपान केलेलं होतं. म्हणून आता किती दयाळू भगवंत आहेत बघा. मैत्री आणि विदूर यांच्या संभाषणामध्ये वर्णन आहे, अहो बकीयं स्तनकालकूटं जिघंसया यद्यदपेय साधवी लेभे गतिं धात्री उचितं ततोऽन्यत् कं वा दयालुं शरणं व्रजेम. भगवंत किती दयाळू आहेत. अहो बकीयं स्तनकालकूटं, ज्या भगवंतांना मारण्यासाठी, अहो बकी, बकी म्हणजे बकासुराची बहीण. कालच मी सांगत होतो घोरपडे डॉक्टरांच्या घरी
बक आणि बकी, बकासुराची बहीण. जसं पिंट्या आणि पिंटी असतात ना, बंड्या आणि बंटी, पिंट्या पिंटी, तसं बक आणि बकी, बकासुराची बहीण. त्या बकासुराची बहीण बकी आपल्या स्तनावरती कालकूट नामक विष लावून आलेली होती भगवंतांना मारण्यासाठी. पण भगवंत इतके दयाळू होते की त्या भगवंतांनी तिला आपल्या धामामध्ये पाठवून तिला धात्री बनवलं भगवंतांनी. आया, नर्स. एक जन्म देणारी आई आणि दुसरी काळजी घेणारी धात्री किंवा नर्स. तिसरी पृथ्वी, चौथी गोमाता, पाचवी ब्राह्मण पत्नी, सहावी राजाची पत्नी आणि सातवी जन्म देणारी, अशी 7 माता आपल्याला सांगितल्या शास्त्रामध्ये. सप्त एव मातरः, 7 माता आपल्या आहेत. त्यापैकी दुसरं स्थान भगवंतांनी त्या पूतनेला दिलं, भगवंतांच्या धामामध्ये धात्री बनवलं. तर ते भगवंत ज्यांना मारण्यासाठी कुणीतरी गेलं आणि त्या भगवंतांनी तिला आपल्या धामामध्ये आई बनवलं. ह्याच्यापेक्षा दयाळू कोण असू शकते का? किंवा दयालुम शरणम ब्रजेम. आणि अशा दयाळू भगवंतांची शरण ग्रहण करण्यासाठी आपण इथं एकत्रित झालेलो आहोत. तर जन्माष्टमी तर झाली. आज अमावस्या संपल्यानंतर 11 वाजता अमावस्या संपली आणि भाद्रपद महिना आपला चालू झाला. पण शुकदेव गोस्वामींनी जे भागवतमध्ये वर्णन केलेलं आहे, ज्यावेळी भगवंत अवतरित झाले उत्तर भारतामध्ये तो भाद्रपद महिनाच होता. कारण आपला भाद्रपद किंवा आपले महिने अमावस्येपासून चालू होतात. अमावस्या अंत म्हटलेला आहे. आणि उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेशमधून वरती जितकेही राज्य आहेत त्या राज्यामध्ये पौर्णिमा अंत्य म्हणजे पौर्णिमेला महिना संपतो. आपण बघा वैष्णव पद्धतीमध्ये कार्तिक महिना साजरा करतो पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत. कोजागिरी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत. पण महाराष्ट्रामध्ये कार्तिक पौर्णिमेला देव दीपावली आणि त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवस कार्तिक महिना चालतो. कारण इथं 15 दिवस लेट महिना चालू होतो आणि उत्तर भारतात 15 दिवस अगोदर. आणि म्हणून आपल्या श्रावण महिन्यामध्ये आणि उत्तर भारतातील भाद्रपद महिन्यामध्ये भगवंतांचा अवतार झाला किंवा भगवंत प्रकट झाले. आणि आज ही आपण जी जन्माष्टमी साजरी करत आहोत 5252वी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. कितवी? 5252 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले. आणि जर अवतार घेण्यामागचं उद्देश किंवा जर आपण म्हणू शकतो की तुम्हाला कसं काय कळालं तारीख, तर जे आपण कॅलेंडर वापरतो इंग्लिश कॅलेंडर जे आहे ते इंग्लिश कॅलेंडरचे आता कोणतं वर्ष चालू आहे? 2025. तर हे कॅलेंडर जे आहे येशू ख्रिस्त जन्मल्यानंतर प्रारंभ झालं. येशू ख्रिस्त किंवा येशू मसीहा ज्यावेळी त्यांचा जन्म झाला 25 डिसेंबर रोजी, म्हणजे 24 तारखेला रात्री 12 वाजता त्यांचा जन्म झाला. तर 25 डिसेंबरला ख्रिसमस किंवा नाताळ हा उत्सव संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो. आणि त्यांच्या जन्मापासून आत्ता 2025 वर्ष झाली. पण भगवंत बिफोर क्राइस्ट BC म्हणून लिहिलं जातं. येशू ख्रिस्ताचा जन्म घेण्या अगोदर 3227 वर्षापूर्वी भगवंत अवतरित झालेले. तर ते 3227 आणि हे 2025 जर त्याची बेरीज केली तर 5252वी जन्माष्टमी आपण साजरी करत आहोत. आणि इंग्लिश कॅलेंडरनुसार जर तारीख 19 जुलै त्या दिवशी तारीख होते इंग्लिश कॅलेंडरनुसार. पण जर आपल्याला बघायची असेल तर कोण म्हणते भगवंत नाही आहेत? तारीख, वेळ, जन्मगाव, आई वडील, तिथी, नक्षत्र सगळं आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला प्राप्त आहे. आणि तरी मूर्ख लोक म्हणतात की भगवंत नाही आहेत. सगळं माहीत आहे, त्यांचं शरीर माहीत आहे, त्यांचं गाव, आई वडील, आजोबा पणजोबा आणि आईकडचे, माहेरकडचे, सासरकडचे सगळे आहेत.
त्यांनी कोणत्या वर्षी कोणती लीला केली हेही सगळं माहीत आहे. जसं 6व्या दिवशी पुतनेचा वध केला, 81 दिवसाचे झाले त्यावेळी षटकासूर भंजन झालं. भगवंत 100 दिवसाचे होते त्यावेळी भगवंतांचं गर्गाचार्यांनी नामकरण केलं. भगवंत 7 वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी गोवर्धन पर्वत धारण केला. 11 वर्षाचे भगवंत झाले, ते भगवंत वृंदावनातून मथुरेला गेले. भगवंत 89 वर्षाचे होते ज्यावेळी ते कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये होते. आणि भगवंतांनी आपली लीला संपन्न केली त्यावेळी 125 वर्षाचे होते. ज्यावेळी त्यांचा पहिला विवाह रुक्मिणीशी झाला, भगवंतांची आयु 32 होती. प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक वर्षाचा लाईफ टाईम भगवंतांचं पूर्ण वर्णन आहे. तर 5252 श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव भगवंतांचं अवतरण आपण साजरं करत आहोत. आपण सौभाग्यशाली. फक्त भगवंताने किती वर्ष झाली? 5000. तसं लाखो करोडो वर्षानंतर भगवंत अवतरित होतात, ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये एकदा. पण आपण भगवंतांच्या जवळ आहे. जर करोड जर कॅल्क्युलेट केलं तर करोडपेक्षा 5000 अगदी जवळ आहे. जवळ आहे की लांब आहे? जवळ आहे. आणि चैतन्य महाप्रभू तर फक्त 536 वर्षापूर्वी. आणखी जवळ आहे. चैतन्य महाप्रभू तर 536 वर्षापूर्वी. आणि त्यापेक्षाही जवळ तर श्रील प्रभुपाद आहेत. भलेही आपण श्रील प्रभुपादांना पाहिलं नसेल, पण आज आपण श्रील प्रभुपादांचे कित्येक जे शिष्य आहेत ज्यांनी श्रील प्रभुपादांना पाहिलं ते आपल्या सोबत आहेत. पण असाही एक काळ किंवा अशी वेळ येणार आहे ज्यावेळी श्रील प्रभुपादांचा एकही शिष्य या पृथ्वीवरती नसतील, ते भगवत धामात परतलेले असतील. आणि म्हणून आपलं सौभाग्य आहे की लवकरात लवकर आपण अशा भक्तांचं संग सान्निध्य घेणं आणि त्यांच्या संगतीमध्ये राहणं आवश्यक आहे. आपण कितीही जरी व्यस्त असू तरी भक्तांचं संग सान्निध्य घेण्यासाठी कधीही आपण मागे सरकू नये किंवा आलस्य येऊ नये आपल्यामध्ये. आपल्याला वाटतं किती कार्यक्रम, आत्ताच एक झाला कार्यक्रम, पुन्हा आता, नंतर लगेच राधाष्टमी, पुढच्या रविवारी, नंतर लगेच कार्तिक, नंतर लगेच वृंदावन यात्रा. किती कार्यक्रम. ते आपल्याला कार्यक्रम दिलेले आहेत यासाठी, कारण आपण ज्या भौतिक जगामध्ये राहतो आपली आध्यात्मिक बॅटरी डिस्चार्ज होते म्हणून ते कार्यक्रम दिलेले आहेत. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे ना. भले व्यक्ती स्मार्ट नसला तरी चालेल, फोन स्मार्ट आहेत. पण त्या स्मार्टफोनला जर चार्जिंग नसेल तर तो स्मार्टफोन कितीही महागडा असला तरी त्याचा उपयोग करू शकत नाही. त्याच पद्धतीनं आपण जेव्हा भौतिक जगामध्ये वावरत असतो, आपलं शिक्षण, आपलं जॉब, आपली कौटुंबिक जबाबदारी, आपली सामाजिक जबाबदारी, आपली राजकीय जबाबदारी, आपली देशाची सेवा, धर्माची सेवा, या सगळ्यांची सेवा करत 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 आपली आध्यात्मिक बॅटरी जी आहे ती आध्यात्मिक बॅटरी डिस्चार्ज होत जाते. आणि जेव्हा आपण अशा उत्सवामध्ये येतो, उत्सवामध्ये भाग घेतो, त्यावेळी आपण आपली आध्यात्मिक बॅटरी चार्ज होते. आणि म्हणून उत्सव आहेत. उत्सवामध्ये येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या आध्यात्मिक जीवनाला चालना देण्यासाठी किंवा आध्यात्मिक जीवनाला गती देण्यासाठी. बघा, भक्तांपासून दूर राहावा वर्षानुवर्ष, काही रुची होणार नाही. वाटतंय ठीक आहे, जप आज झाले नंतर उद्या करू, नाही झाले 16, काय फरक पडणार आहे, उद्या करू. मग कधी कधी वाटतंय 4 नियम काय, 3.5 नियम पालन केलं तरी चालतंय. एका भक्ताला विचारलं मी, प्रभूजी तुम्ही वडापाव खाताना दिसले, तुमची तक्रार आली. म्हटले प्रभूजी वडापाव खाल्ला पण त्याच्यातून कांदा बाजूला ठेवून वडा खाल्ला, कांदा बाजूला काढून खाल्ला. 3.5, कधी 3, कधी 2.5 नियम, कधी 2 नियम. कारण भक्तांचा संग नसल्यामुळे माया इतकी गतिशील होते आणि मायाला, त्या मायेच्या शक्तीला सुट्टी नाही आहे. मायेला सॅटर्डे संडे सुट्टी आहे,
किंवा गव्हर्नमेंट हॉलिडे आहे, 15 ऑगस्टची सुट्टी नाही. माया 24/7 24 तास 7 दिवस ॲक्टिव्ह असते माया. एक क्षण देखील मायेला सुट्टी नाही आहे. आणि आपल्याला वाटते माया कुठं तर दूर असेल, मायेचं गाव कुठं अमेरिका आहे, मुंबई आहे किंवा लंडन आहे. नाही, माया आपल्या जवळच आहे. डोळे झाकले की माया आपल्याला झपाटलेली असते. कृष्ण भोलिया जीव भोगवांछा कोरे, निकटस्थ माया तारे झपटिया धरे. आपण ज्यावेळी भगवंतांना विसरतो त्या क्षणी तिथंच असलेली माया आपल्याला लगेच आलिंगन करते. दूर नाही आहे, जवळच आहे. जसं आपण ऐकलं असेल नाव चित्रगुप्त, यमराजांचे सेक्रेटरी. आपण काय काय करतो त्याची पूर्ण नोंद ठेवली जाते आणि त्यांना रिश्वत देऊन चालत नाही. भ्रष्टाचार त्यांच्याजवळ चालत नाही. थोडे घ्या, पैसे घ्या, टेबल खालून घ्या किंवा पाकिटातून घ्या, रुमालमध्ये बांधून घ्या. नाही, ते जे आपण केलेलं आहे पूर्णपणे त्याची नोंद ते ठेवलेली असतात. आणि चित्रगुप्त, गुप्त रूपानं ते आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्याचं चित्र काढत असतात. आणि त्यांचं स्थान कुठं आहे? आपल्याच खांद्यावरती असतात. ते यम लोकामध्ये, यमपुरीमध्ये नाही, प्रत्येकाच्या खांद्यावरती अंश रूपानं राहून आपण केलेल्या प्रत्येक कार्याची नोंद त्यांच्याजवळ ठेवली जाते. आणि ते कधीही विसरत नाहीत काय लिहायचं आहे ते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांच्याजवळ. आणि म्हणून आपण भगवंतांना देखील प्रार्थना ज्यावेळी करतो त्यावेळी प्रार्थना करताना आपण विशेष ध्यान देऊन प्रार्थना करणं आवश्यक आहे. आपण बोलते वेळी, कोणालाही आशीर्वाद देते वेळी, श्राप देते वेळी, कारण का प्रत्येक गोष्ट ती आपली नोंद केली जाते. आणि वैकुंठ लोकातून भगवंत आशीर्वाद देत असतात. तथास्तु तथास्तु. एका संतांनी, भारतामध्ये एक प्रसिद्ध एक संत झाले आणि त्या संतांनी अशाच धर्मसभेमध्ये आपल्या शिष्यांना म्हटलं, मला जेलमध्ये जायची इच्छा आहे, मला जेलमध्ये जाऊ वाटतंय. शिष्य म्हटले, नको महाराज, नको गुरुदेव, नको. म्हटले, नाही, मला जायची इच्छा आहे. आणि भगवंतांनी खरोखर त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे आपण कधी कोणती इच्छा भगवंतांजवळ करतो त्यासाठी आपण सावधान, साधू सावधान. तसं रामदास मुनींनी ऐकलं लग्नामध्ये, शुभमंगल सावधान. त्यांना कळालं सावधान म्हणजे काहीतरी सचेत केलेलं आहे, गडबड होणार आहे. त्यापेक्षा लग्नातूनच पळून गेले आणि सज्जन गडावरती राहू लागले. रामदास स्वामींचं नाव ऐकलं ना, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये मारुती राया हनुमानजींच्या मंदिरांची स्थापना केली. हनुमानजींचे एक महान भक्त झाले, प्रभू रामचंद्रांचे भक्त. तर ही जन्माष्टमी जी आपण साजरी करत आहोत, श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे, त्यांच्या शिष्यांच्या कृपेमुळे, श्रील प्रभुपादांनी जर आपल्याला ही संस्था दिली नसती तर आपण आज जन्माष्टमी साजरीच केली नसती. आणि जरी केली असती तरी गोविंद आला रे आला, दही अंडी आणि फक्त भगवंतांना वेगवेगळ्या प्रकारचे पोहेच खायला घातले असते. मी एका ठिकाणी विचारलं, म्हटलं इतके सगळे पोहे, म्हटलं जन्माष्टमी आहे, म्हणजे पोहे का, वेगळा का भोग नाही? म्हटले सुदामाने पोहे दिलेले ना कृष्णाला, म्हणून कांदा पोहे, गुळ पोहे, दही पोहे, दूध पोहे, भगवंतानी पोहेच खायचे आज दिवसभर. 56 भोग फक्त पोहे. का? कारण सुदामानी पोहे दिले. आपण म्हणतो सुदामानी पोहे दिले, पण भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी वर्णन करतात, तांडूलम म्हणजे तांदूळ, म्हणजे तांदूळ जे आहेत, भात. तांदूळ तिच्या पत्नीने, सुदामाची पत्नी सुशीला, तिने 3 मूठ तांदूळ भगवंतांना आणून दिलेले होते. पोहे नव्हते. आपण म्हणतो पोहे, पण तिनं आणलेलं काय होतं? तांडूलम, तांदूळ. तिने भगवंतांसाठी गिफ्ट म्हणून पाठवलेले होते. आणि एकदाच भगवंतांनी खाल्ले आणि द्वारकेसारखं ऐश्वर्य सुदामांना दिलं. दुसऱ्यांदा खाणार होते, रुक्मिणीने हात पकडला, म्हटले भगवंता बस, जर तुम्ही आणखी खाल्ला तर साक्षात लक्ष्मीला भिकारी व्हावं लागेल, साक्षात लक्ष्मीला भिकेला जावं लागेल, तुम्ही त्याला ऑलरेडी इतकं ऐश्वर्य दिलेलं आहे. आणि शेवटी पत्नीचा धर्म आहे, पत्नी भगवंतांची काळजी घेत आहे. तुम्ही जर कच्चे तांदूळ खाल्ले तर पोट दुखण्याची
शक्यता आहे, म्हणून कच्चे तांदूळ खाऊ नका. तर जन्माष्टमी भगवंतांचा अवतार किंवा भगवंतांना या पृथ्वीवरती येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी, आपल्या भक्तांचा आदान प्रदान स्वीकार करण्यासाठी, आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी, आपल्या भक्तांसोबत राहण्यासाठी आणि भक्तांवर विशेष कृपा आशीर्वाद देण्यासाठीच भगवंत वेळोवेळी अवतरित होतात. त्याच्या व्यतिरिक्त भगवंतांचं दुसरं काहीही कारण नाही. काय कारण आहे भगवंतांना? जर असुरांना मारायचं तर सेकंडरी आहे, म्हणून भगवंतांनी काय सांगितलं? पहिला, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सगळ्यात पहिला मी भक्तांचं रक्षण करण्यासाठी येतो. असुरांना मारणं वगैरे तर सेकंडरी आहे. गेल्या 4-5 वर्षापूर्वी एक महामारी आली, आठवते की विसरले? सगळ्यांना घरात बसवलेलं ना, जवळच्या लोकांना सुद्धा बाहेर काढलेलं आणि घरच्यांना आत बसवलेलं. प्राणी रस्त्यावर फिरत होते, लोक घरात बसलेले. तिरुपतीमध्ये भक्तगण सांगत होते, तिरुपतीचा जो पर्वत आहे तिरुमला, तर त्या तिरुमला पर्वतावरती हरण, मोर, वेगवेगळे प्राणी जंगलातून बाहेर आले आणि बघायचे लोक कुठे गेले सगळे. त्यांना देखील आश्चर्य वाटलं, दररोज इतकी गजबजलेली तिरुपती इतकी रिकामी कशी झाली? कारण सगळ्यांना घरामध्ये बसवलेलं होतं. आणि जर चुकून कोणी मुंबई पुण्याहून आला तर मग 14 दिवस बाहेर थांब, क्वारंटाईन. कितीही कोट्याधीश जरी असला तरी त्याच्या अंतिम संस्कारला एक व्यक्ती देखील जात नव्हता. पूर्णपणे इलेक्ट्रिसिटीद्वारे किंवा खड्ड्यामध्ये असेच मृतदेह फेकले गेले. काय कामाचा पैसा? कोणी पाणी पाजायची तर दूरची गोष्ट, कोणी बघायला सुद्धा जात नव्हतं. तर भगवंतांना जर मारायचं असेल तर एक छोटासा विषाणू देखील पुरेसा आहे. भगवंतांना स्वतः यायची गरज नाही. काही दिवसापूर्वी वडाळा म्हणून एक गाव आहे बार्शीजवळ, त्या ठिकाणी प्रश्न विचारला, म्हणजे भगवंतच का येतात? भगवंतांना यायची काय आवश्यकता? तर हाच प्रश्न अकबराने बिरबलाला विचारलेला होता. जे भारताचे सम्राट, मोगल सम्राट अकबर, आणि अकबरने बिरबलाला प्रश्न विचारला, म्हटले तुमच्यात ऐकलंय मी तुमचे भगवंत येतात, तुमच्या देवाजवळ किंवा तुमच्या भगवंतांजवळ कोणी असिस्टंट किंवा कोणी सर्वंट लोक वगैरे नाही आहेत का भक्ताचं रक्षण करण्यासाठी? स्वतः यायची काय गरज आहे? आणि त्यावेळी बिरबलाने सांगितलं, महाराज याचं उत्तर मी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर देईन. आणि योग्य वेळ कधी? म्हणजे नंतर सांगतो मी, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आत्ता उत्तर देणार नाही याचं. आणि बिरबलाने एक योजना आखली आणि काळांतरानं त्याने सांगितलं, महाराज आपण सगळेजण नौका विहारसाठी जाऊ, बोट फेस्टिवल. आपण पाहिलं असेल पंढरपूरला जे येतात आषाढीसाठी, बोट फेस्टिवल होतो पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी. राधा पंढरीनाथ चंद्रभागेमध्ये नौका विहार, एकच विग्रह आहे जे नदीमध्ये नौका विहार करतात. बाकी सगळे आपापल्या मंदिरांच्या समोर जे छोटंसं तळं आहे किंवा पॉन्ड आहे त्याच्यामध्येच केला जातो. तर नौका विहार करायचा आहे आणि तुम्ही म्हणजे अकबर, अकबराची पत्नी, अकबरांची मुलं, म्हटलं आपण सगळे सहकुटुंब नौका विहार करण्यासाठी जाऊ. आणि जशी योजना आखलेली होती त्याच पद्धतीनं अकबर, अकबराची पत्नी, अकबराचं लहान बाळ, त्यांचे 4 सैनिक, अंगरक्षक, त्याला आपण काय म्हणतो बाउन्सर, जे बाउन्सर वगैरे घेऊन सगळे गेले आणि बोटीमध्ये बसले सगळे. आणि त्यांच्यासोबत बिरबल देखील बसला. आणि बिरबल बसल्यानंतर जेव्हा बोट चालू झाली, बरोबर ती नौका पाण्याच्या मध्यभागी पोचल्यानंतर बिरबलानं त्या बाळाला घेतलं आणि पाण्यात फेकून दिलं. पाण्यात फेकल्याबरोबर एक क्षणाचाही विचार न करता अकबराने पाण्यात उडी मारली आणि आपल्या बाळाला वाचवलं. आणि वाचून जेव्हा नदीच्या काठी आला त्यावेळी सांगितलं, हा बिरबल मूर्ख झालेला आहे,
याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, याला मृत्यूदंड द्या. मृत्यूदंड द्या म्हटल्यानंतर बिरबल पण घाबरले होते, पण त्याने सांगितलं, महाराज माझंही काहीतरी ऐका, माझी शेवटची इच्छा तरी ऐकून घ्या काय. आणि त्यावेळी बिरबलाने सांगितलं, महाराज तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता, तुमचा देव किंवा तुमचे भगवंत का अवतार घेतात, त्याचे उत्तर आहे. म्हटले, ज्यावेळी बाळाला मी पाण्यात फेकलं त्यावेळी तुमचा सगळ्यात जवळचा सैनिक मी होतो, तुमचे अंगरक्षक होते, तुमची पत्नी होती, एवढे सगळेजण नौकेमध्ये होते. तुम्ही कुणालाही सांगितलं असतं उडी मारा आणि माझ्या बाळाला वाचवा, तुम्ही का उडी मारली? त्यावेळी महाराज म्हणाले, तो माझा मुलगा आहे, माझा पुत्र आहे, आणि म्हणून मला त्याला वाचवणं माझं कर्तव्य आहे. आणि त्यावेळी बिरबल म्हणाले, तसंच भगवंत प्रत्येक जीवांचे परमपिता आहेत. अहम बीजः प्रदः पिता, मी प्रत्येक जीवांना बीज प्रदान करणारा पिता आहे. आणि म्हणून भगवंत स्वतः आपल्या भक्तांची रक्षा करण्यासाठी, भक्तांची काळजी घेण्यासाठी अवतरित होतात. हे सगळ्यात मुख्य कारण आहे. बाकी तर मग मारायचं जर असेल राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना, तर मग भूकंप आहेत, कोरोना व्हायरस आहे, महापूर आहे, दुष्काळ आहे, ज्वालामुखी आहे, बस. एका इच्छेने जरा जरी पृथ्वी हलवली भगवंतांनी, तरी संपूर्ण पृथ्वी एक क्षणामध्ये नष्ट होऊ शकते. थोडासा भूकंप येतो, मोठमोठ्या इमारती जमीन उद्ध्वस्त होतात, लाखो लोक मारले जातात महामारीमध्ये. अगोदर कॉरला, जो कावीळ, असे वेगळे वेगळे रोग यायचे, गावच्या गाव रिकामी व्हायचं. एकाला अंतिम संस्कार, लगेच दुसरा तयार, तिसरा तयार. असे महामारीचे रोग यायचे, सगळे साथीचे रोग. पण त्याच्यासाठी भगवंतांना यावं लागत नाही. पण भगवंत येतात आपल्या भक्तांच्या सोबत आनंद घेण्यासाठी, आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, आपल्या भक्तांची सेवा स्वीकारण्यासाठी. आणि तेच भगवंत आज आपली सेवा स्वीकारतायत अर्चा विग्रहाच्या रूपामध्ये. अर्चा विग्रह किंवा श्रीमूर्ती जे आहे भगवंतांचे विग्रह, मग ते जगन्नाथ आहेत किंवा राधा मदन गोपाल आहेत, राधा गोपीनाथ आहेत, राधा गोविंद आहेत, ते आणि भगवंत याच्यामध्ये दुसरं अंतर नाही, ते अभिन्न आहेत, तेच भगवंत आहेत. आपल्याला काय वाटतं ही मूर्ती आहे आणि खरे भगवंत कुठं दूर आहेत, नाही, तेच भगवंत आहेत. आणि त्यामुळे त्या भगवंतांना तिथं आहेत ही समजून जो व्यक्ती सेवा करतो तो प्रगती होती त्याची. आणि ज्याला वाटतं ही तर एक मूर्ती आहे, एक दगड आहे, एक धातू आहे, एक लाकूड आहे, एक पाषाण आहे, मग त्याला भगवंत कधीही दर्शन देत नाहीत. बघा, ज्यावेळी भक्त भगवंतांचं दर्शन घेतात त्यावेळी हात जोडून अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू प्रवाहित होतात भगवंतांचं ते सुंदर रूप पाहून, भगवंतांची स्तुती करून. आणि दुसरी बाजू, ज्यावेळी अभक्त लोक भगवंतांच्या दर्शनासाठी येतात, बरोबर भगवंतांच्या समोर आल्यानंतर डोळे झाकतात. बघितलंय कधी? बरोबर देवाच्या समोर आल्यावर डोळे झाकणार, हात जोडणार आणि फिरल्यानंतर डोळे उघडणार. ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांचंच दर्शन घेत नाहीत. ज्यांच्या दर्शनासाठी आलेले आहेत त्यांचंच दर्शन होत नाही किंवा भगवंत त्यांना देत नाहीत. मग वर बघणार कुठेतरी, कुठं पंखे आहेत, कुठं डेकोरेशन आहे, गुलाब छान दिसत आहेत, डेकोरेशन फार सुंदर आहे, तुमच्या मूर्तीचे कपडे सुंदर आहेत, तुमच्या मूर्तीचं डेकोरेशन सुंदर आहे असे म्हणणार आहे. पण ज्यांना पाहायसाठी आपण गेलं तिथं गेल्यानंतरच डोळे बंद होतात, झालं बस. म्हणून अभक्त दर्शन घेतो आणि भक्त दर्शन घेतो यामध्ये फार अंतर आहे. तर ज्यावेळी पृथ्वी अशा आसुरिक प्रवृत्तीच्या लोकांमुळे असहनीय झालं पृथ्वीला, पृथ्वीवरती जितकेही मोठमोठे पर्वत आहेत, शिखर आहेत, त्याच्याने पृथ्वीला वजन होत नाही. पण ज्यावेळी अधर्म वाढतो पृथ्वीवरती, पृथ्वी असहनीय होते पृथ्वीला. कारण का पृथ्वी भगवंतांची पत्नी आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे. आपण दररोज उठल्यानंतर हा मंत्र म्हणावा अशी अपेक्षा तर आहे. पृथ्वीला नमस्कार करतो आपण, पण आपण पृथ्वीला नमस्कार करत नाही. आपण उठल्या उठल्या पहिला मोबाईलचं दर्शन घेतो. प्रार्थना तर शाळेमध्ये शिकवली जाते,
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले च गोविंद, प्रभाते कर दर्शनम, हातांचं दर्शन. पण आता उठल्याबरोबर जसे डोळे उघडतात सगळ्यात पहिला आपल्याला काय लागतो? आपला मोबाईल लागतो. कराग्रे वसती फोनम, करमध्ये व्हॉट्सॲपम, करमूले च फेसबुकम, प्रभाते मोबाईल दर्शनम. सकाळ झाल्याबरोबर पहिला मोबाईल दर्शन. मग ते गेली संस्कृती. आई वडिलांना नमस्कार करणं, देवाला नमस्कार करणं, त्या फक्त पुस्तकात राहिले. आणि त्याची चूक आपली देखील आहे की आपण आपल्या मुलांना शिकवत नाही. आपण समाजाला मोबाईलला नाव तर ठेवतो, पण त्याच्यात आपली चूक आहे की आपण त्यांना तशी मुभा देतो किंवा तशी परवानगी देतो. आपण जसं शिकवतो तशी आपली मुलं शिकतात. म्हणून प्रत्येक गृहस्थांचं कर्तव्य आहे की त्यांनी मुलांना आपल्या सुशिक्षित बनवण्याबरोबर सुसंस्कृत देखील बनवणं आवश्यक आहे. जेव्हा जेव्हाही मी प्रचारासाठी जातो, अनुभव आहे, ज्यावेळी ब्रह्मचार्यांना आपले हिंदू लोक, आपल्या हिंदू धर्मीय लोक देखील आपल्या मुलांना घाबरवतात. बघ बाबाला उचलून घेऊन जातो. मग लहानपणी जर आपण शिकवलं तर कशाला त्यांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होणार आणि प्रेम उत्पन्न होणार आहे. कुंती महाराणी ज्यावेळी शूरसेनांजवळून कुंती भोज राजाने तिला दत्तक घेतली आणि म्हणून तिचं नाव झालं कुंती. तिचं नाव तर पृथा, पृथावरून झाली कुंती. आणि कुंतीला सगळ्यात महत्त्वाची डिपार्टमेंट किंवा सेवा दिलेली होती, घरात आलेल्या साधू संतांची सेवा करणं. आणि म्हणून कुंती इतकी प्रगतिशील झाली. श्रील प्रभुपादांचे वडील गौर मोहन डे दररोज आपल्या घरी येताना 1-2 साधूंना बोलून आणायचे आणि आपल्या घरी दररोज त्यांना जेवायला घालायचे. आणि भोजन झाल्यानंतर त्यांना सांगायचे, आशीर्वाद द्या, माझा मुलगा राधा राणीचा चांगला भक्त बनू दे. डॉक्टर बनू दे, इंजिनियर बनू दे, ते तर सेकंडरी. सगळ्यात महत्त्वाचा माझा मुलगा काय बनू दे? राधा राणीचा शुद्ध भक्त बनू दे. तर आपलीच एक जबाबदारी आहे की आपल्या मुलांना आपण धर्माविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या या सनातन संस्कृतीविषयी शिकवणं. कोण शिकवणार नाही? तर आपण नावं तर ठेवतो दुसऱ्यांना, पण आपली जबाबदारी सुद्धा आहे त्यांना प्रवचनात बसवणं, कीर्तनामध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित करणं. जेव्हा जेव्हा आपण साधू संतांच्या सान्निध्यात असतो त्यांना बसवणं, त्यांची सेवा करायला लावणं. असं नाही की सुरुवातीलाच त्यांना घाबरवणं, ते बघ तुला पोत्यात घालून घेऊन जातील. बरोबर आहे की चूक आहे? सत्य आहे. आपणच आपल्या धर्माची अशी परिस्थिती तयार केलेली आहे. आपणच आपल्या देवी देवतांना, भगवंतांना त्यांची निंदा आणि हसवणूक केलेली आहे. आणि त्यामुळे आपला धर्म आज असून, सगळ्यात प्राचीन सनातन संस्कृती असून देखील आपल्या धर्माबद्दल कोणालाही आदर राहिलेला नाही. त्याचं मूळ कारण आपणच आहे, दुसरे नाही आहेत. आपणच आपली संस्कृती नष्ट केलेली आहे. तर अशी राक्षसी प्रवृत्ती ज्यावेळी पृथ्वीवरती वाढली, त्यावेळी पृथ्वीनं एका गाईचं रूप धारण करून ती पृथ्वी पोचलेली आहे ब्रह्माजींजवळ. आणि ब्रह्माजींना सांगू लागली, हो ब्रह्मा, कारण ब्रह्मा तिचा मुलगा असल्याप्रमाणे समुद्र वसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णू पत्नी. पृथ्वी कुणाची पत्नी आहे? विष्णूची. आणि विष्णूच्या नाभीमधून जे कमळ तयार झालं त्याच्यामध्ये ब्रह्माजी उत्पन्न झाले. म्हणजे पृथ्वीचा मुलगा कोण आहे? ब्रह्माजी आहे. तर जेव्हा पती आपल्या सोबत नसतात त्यावेळी आई कुणाकडे जाते? मुलाजवळ जाते. आणि आता पृथ्वी केलेली आहे ब्रह्माजींजवळ. आणि भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी वर्णन करत आहेत, भूमी दृप्त नृपव्याज दैत्यानि करातार्युतैर आक्रांतां भूरी भारेण ब्रह्माणं शरणं ययो. आणि अशी पृथ्वी जी एका तिनं गाईचं स्वरूप धारण केलेलं आहे आणि गाईचं रूप धारण करून आक्रांत भूरी भारेण रडत ब्रह्माजींजवळ पोचलेली आहे. आणि ब्रह्माजींना तिने आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे की अधर्म वाढलेला आहे आणि त्यामुळे मला असहनीय झालेलं आहे.
आता आपले जे ब्रह्मा आहेत ते चतुर्मुखी ब्रह्मा आहेत. या ब्रह्मांडाचे, ज्या ब्रह्मांडामध्ये आपण राहतो त्या ब्रह्मांडाचे ब्रह्मा किती मुखी आहेत? चतुर्मुखी, चार. ब्रह्मा बोले चतुर्मुखे, कृष्ण कृष्ण हरे हरे, महादेव पंचमुखे, राम राम हरे हरे. ब्रह्माजी आपल्या चार मुखाने आणि महादेव पंचमुखाने कृष्णाचं आणि रामाचं नाव घेत आहेत. असे 16 मुखी, 8 मुखी, 108 मुखी, 32 मुखी असे अनंत कोटी ब्रह्मांडांचे ब्रह्माजी वेगळे वेगळे आहेत. पण आपले ब्रह्माजी जे आहेत ते 2 ठिकाणी निवास करतात. एक ब्रह्मलोकामध्ये, ज्या ठिकाणी त्यांना हिरण्यगर्भ म्हटलेलं आहे. ब्रह्मलोक जो आहे ना, जनलोक, तपलोक, महलोक, सत्यलोक आणि ब्रह्मलोक, त्या ब्रह्मलोकामध्ये जे राहतात ब्रह्माजी त्यांना हिरण्यगर्भ म्हटलेलं आहे. आणि त्या हिरण्यगर्भ ब्रह्माजींचं ब्रह्मलोक जे त्यांचं घर पण आहे आणि त्यांची भजनस्थली आहे. आणि तेच ब्रह्माजी अंशरूपानं प्रत्येक ब्रह्मांडात, आपल्या ब्रह्मांडात जेव्हा येतात त्यावेळी एका सुमेरू पर्वतावरती ते राहतात. आणि त्यांना म्हटलेलं आहे वैराज ब्रह्मा. अंशरूपानं ते उपस्थित आहेत. आणि त्या वैराज ब्रह्माजींजवळ पृथ्वी पोचलेली आहे आपलं गाराणं किंवा दुःख घेऊन. आणि त्या ब्रह्माजी म्हणाले, हे पृथ्वी, मीही तुला काही मदत करू शकणार नाही, कारण इतका अधर्म वाढलेला आहे. आपण आता भगवंतांजवळ, अखिल ब्रह्मांडांचे स्वामी ज्यांनी या पृथ्वीची उत्पत्ती केलेली आहे, या सृष्टीची ज्यांनी उत्पत्ती केलेली आहे, सृष्टीचे जे पालनहार आहेत, जे माझे स्वामी आहेत, त्यांच्याजवळ आपण जाऊ. आणि ब्रह्माजींनी त्या गोरूपी, गायरूपी पृथ्वीला घेऊन क्षीरसागराच्या तटावर आलेले आहेत. क्षीर म्हणजे कंडेन्स मिल्क, अगदी गाढ दूध, जे आटवलेलं दूध असतं ना त्याला म्हटलं कंडेन्स मिल्क, आठवलेलं दूध. 1 लिटरमध्ये 5 लिटर पाणी घातलेलं नाही. आपण जे दूध बघतो ते 1 लिटरमध्ये 5 लिटर पाणी असलेलं दूध आहे. पण कंडेन्स मिल्क म्हणजे आठवलेलं दूध, अगदी घट्ट तयार झालेलं, त्याचा समुद्र आहे. असे पृथ्वीवरती आपण पाहतो तो एकच मिठाचा समुद्र आहे, खाऱ्या पाण्याचा. पण या ब्रह्मांडामध्ये दुधाचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र, मधाचा समुद्र, त्यानंतर दारूचा समुद्र देखील आहे. तर असे वेगवेगळ्या समुद्रापैकी जे क्षीरसागर नामक जो समुद्र आहे त्याच्या तटावरती ब्रह्माजी, सर्व देवी देवता आणि गायरूपी पृथ्वी पोचलेली आहे. आणि त्या ठिकाणी ब्रह्माजींनी प्रार्थना केली, पुरुष सूक्त नामक प्रार्थना. जे ब्राह्मण दीक्षित भक्त भगवंतांची आराधना करते वेळी पुरुष सूक्त नामक प्रार्थना म्हणून भगवंतांचा यज्ञ, भगवंतांचा अभिषेक तो केला जातो. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठः दशांगुलम. अशी भगवंतांची ती प्रार्थना त्यांनी केलेली आहे. आणि ज्यावेळी प्रार्थना केली पुरुष सूक्त प्रार्थना, त्यावेळी भगवंतांनी ब्रह्माजीच्या हृदयामध्ये तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः, ब्रह्माजींच्या हृदयामध्ये सांगितलं की ब्रह्माजी काही चिंता करू नका, माझा अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. मी लवकरच वसुदेवे गृहे साक्षात, मी वसुदेवांच्या घरी अवतरित होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्व देवी देवता यदुकुळात आणि वृष्णी कुळामध्ये आपण अवतरित व्हा. आणि मग सर्व देवी देवता यदुकुळामध्ये यादवांच्या घरी आणि वृष्णी कुळामध्ये अवतरित झाले. कोणी शूरसेन, उग्रसेन, कंस अशी जी नावं आपण ऐकतो ते सर्व देवी देवता आता अवतरित झालेले आहेत. जसं प्रभू रामचंद्रांचा अवतार ज्यावेळी झाला, रामचंद्रांचा अवतार झाल्यानंतर ज्यावेळी सर्व भक्त नारायणाला विनंती करण्यासाठी गेले, सर्व देवी देवता, की भगवंता आमचं रक्षण करा रावणापासून, त्यावेळी भगवंतांनी सांगितलं सर्व देवी देवतांना, मी अवतार घेणार आहे, पण
माझ्या या अवतारामध्ये मला सहाय्य करण्यासाठी तुम्हाला सर्वांना वानर सेनेमध्ये भाग घ्यावा लागेल. आणि सर्व देवी देवता माकड झाले. हे साधारण माकडं नव्हते. सर्व देवी देवता वानर सेनेच्या रूपामध्ये अवतरित झाले आणि तेच देवी देवता आता यदुकुळामध्ये, गोकुळामध्ये आणि मथुरा मंडलामध्ये अवतरित झालेले आहेत. आणि ही कथा शुकदेव गोस्वामींनी वैकुंठातून किंवा त्या क्षीरसागराच्या तटावरून आपल्याला पृथ्वीवरती पोचवलेली आहे. जसा भगवंतांनी उपदेश दिला त्याच पद्धतीनं शूरसेनांचे पुत्र वसुदेव, जे मथुरेचे राजा होते, वसुदेव आणि देवकचे कन्या देवकी यांचा विवाह ठरला मथुरेमध्ये. कारण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये संपूर्ण ऐश्वर्यशाली ही राजधानी ठरलेली होती मथुरा. आणि म्हणून शूरसेन महाराज त्यांची राजधानी कोणती होती? मथुरा. आणि त्यांचे पुत्र वसुदेव आणि देवक राजांची पुत्री देवकी यांचा विवाह ठरला. विवाह ठरल्यानंतर त्यांचा जो भाऊ होता कंस, त्या कंसाचं आपल्या बहिणीप्रती प्रेम उत्पन्न झालं. म्हटले मी माझ्या बहिणीला सोडायला जाणार. आणि लग्न किती दिवस चाललेलं? 15 दिवस. 15 मिनिटं नाही. आजकालची पाहिलेत लग्न, अक्षता पडायच्या वेळी 15 मिनिटात अशी गर्दी होते, अक्षता पडल्या की सगळे भोजन कक्षमध्ये पोचलेले असतात. पण देवकीचा विवाह, देवकी आणि वसुदेवांचा 15 दिवस विवाह चालला. आणि 15 दिवसानंतर ज्यावेळी कंसानं इच्छा व्यक्त केली माझ्या बहिणीला मला सोडायला जायचं आहे, त्यावेळी बहिणीला सोडायला जाते वेळी तिला देवक राजाने इतकी संपत्ती दिलेली होती, त्याचं वर्णन शुकदेव गोस्वामींनी केलेलं आहे. ज्याला आपण हुंडा म्हणा किंवा गिफ्ट म्हणा, आपल्या मुलीसोबत त्यांनी काय काय पाठवलं. त्या वरातीमध्ये 400 हत्ती, आणि तेही हत्ती कसे? सोन्याने महडलेले, दागिने घातलेले हत्ती. एक नाही, किती? 400. 1500 घोडे, 1800 रथ आणि 200 मुली. कलवरी म्हणतात ना, कलवरी. 1-2 नाही, 200 मुलींना पाठवलं सोबत. म्हणजे देवकीला आपल्या आई वडिलांची किंवा आपल्या माहेरची आठवण येणार नाही म्हणून. बघा, 400 घोडे, त्यानंतर 400 हत्ती, 1500 घोडे, 1800 रथ आणि 200 मुली. इतका सगळा साज सामग्री घेऊन कंस आपल्या बहिणीला घेऊन चाललेला आहे रथात बसून. आता सर्व देवी देवतांना चिंता वाटली की जर कंसासारखा आसुरिक प्रवृत्तीचा व्यक्ती जर इतकं चांगलं नम्र कार्य करू लागला, रथाची दोरी पकडून बसलेल्या बहिणीला सोडण्यासाठी ड्रायव्हर झाला, ड्रायव्हर, आणि ड्रायव्हरचं काम केला, तर भगवंत कसं याला दंड देतील? काहीतरी करायला पाहिजे. मग लगेच देवी देवतांनी आकाशातून भविष्यवाणी केली, हे मूर्ख कंसा, तू ज्या बहिणीला घेऊन चाललेला आहेस त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ बनेल. लगेच भविष्यवाणी ऐकल्यानंतर हे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा काही भरोसा नसतो. बघा, जरा जरी भविष्यवाणी ऐकली, कुणी केली, काय केली, काही विचार नाही, लगेच घाबरला. एका हातामध्ये देवकीचे केस आणि दुसऱ्या हाताने तलवार. केस पकडून तिला ओढत तिला उभं केलं आणि तलवारीने शिरछेद करण्यासाठी तयार झाला. पण त्यावेळी वसुदेवाने समजावून सांगितलं. वसुदेव म्हणाले, हे कंस, तुला हे शोभा देत नाही, कारण का तू राजा आहे, आणि राजाला एका अबला स्त्रीला मारणं कितपत शोभा देणार आहे? आणि ती सर्वसाधारण स्त्री नाही, तुझी बहीण आहे, आणि त्यात ती आज नवविवाहित, आजच्या दिवशीच तिचा विवाह झालेला आहे. आणि जी आपण भविष्यवाणी ऐकली, भविष्यवाणीमध्ये तर वर्णन केलेलं आहे की 8वा पुत्र देवकीचा तुझा काळ बनणार आहे. आणि आता तर आज तिचं लग्न झालं, तिला तर सोड. मी तुला वचन देतो की जसं जसं मला पुत्र होतील, पहिल्या मुलापासून मी माझी सगळे मुलं मी तुला आणून देतो, तुला जे काय करायचं आहे कर. आणि वसुदेवांच्या शब्दाचा मान ठेवून, कारण का त्यांना विश्वास होता वसुदेव कधीही खोटं बोलणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर
लगेच त्या दोघांना त्याने कारागृहात पाठवून दिलं. काळानंतर पहिला मूल जन्माला आलं. देवकी आणि वसुदेवांच्या घरी पहिलं बाळ जन्माला आलं होता, मुलगा. नाव ठेवलं कीर्तिमान. पहिल्या मुलाचं नाव काय ठेवलं? कीर्तिमान. कीर्तिमंत यो शुकदेव गोस्वामी वर्णन करतात. आणि त्या कीर्तिमान दुसऱ्या दिवशी जन्म झाला. आज सकाळी त्याला घेऊन वसुदेव गेले कंसाजवळ. म्हटले जसं मी वचन दिलेलं होतं तसे बाळ हे घ्या. कंसाला वाटलं अरे हे छोटंसं बाळ आहे, हे काय करणार आहे मला. आणि त्याने आनंदानं त्यांना सांगितलं घेऊन जावा, हे तर मला काय मारणार आहे, छोटंसं बाळ आहे. आणि त्या बाळाप्रती त्यांनी प्रेम पाहून त्याला सोडून दिलं लगेच आणि म्हटले वापस घेऊन जा. आणि घेऊन गेल्यानंतर लगेच आता पुन्हा देवी देवतांना चिंता वाटू लागली की आता यांनी तरी पूर्ण इतका आसुरी प्रवृत्तीचा माणूस जर असं चांगलं कार्य करू लागला तर भगवंत अवतरित कसे होणार, ही चिंता लागली देवी देवतांना. आणि मग भगवंतांचे मनोमय अवतार मानसपुत्र नारदजी कंसाच्या दरबारात आता प्रकट झाले. आणि कंसांनी त्यांना प्रणाम केलेला. आणि प्रणाम केल्यानंतर कंसाला नारद म्हणाले प्रणाम काय करतो मूर्खा. म्हटले मूर्खा मी काय केली चूक. म्हटले मी तर एक चांगलं कार्य केलं आहे, आज एका लहान बालकाला मी जीवन दान दिलेलं आहे. म्हटले म्हणूनच तुला मूर्ख म्हटलेलं आहे. तुला काय वाटलं तो विष्णू इतका साधारण आहे. जी भविष्यवाणी झाली तुझा काळ, तो विष्णुरूपी कृष्ण तो इतका महान फसवणारा आहे. तुला काय माहिती त्याची ख्याती. तो कधी खांब्यातून बाहेर पडतो तर कधी एका डुकराचं रूप धारण करतो, कधी माशाच्या रूपामध्ये येतो. आणि त्याची भविष्यवाणी तुझ्यासाठी थोडी लक्षात ठेवणारा आठवा पुत्र. म्हटलं बघ फुल आहे कमळाचं. म्हटलं मोज 1 2 3 4 5 6 आणि 7. मग ते मोजलं त्याने 8. अशी 8 मोजल्यानंतर म्हटलं आता उलट मोज. जिथं 8वं होतं तिथं पहिलं 1 2 3 4 5 6 7 8. मग नारद मुनी म्हटले काय तुम्ही दर्शवणार काय, काय सांगताय. म्हटले भगवंतांच्या विष्णूच्या योजनेमध्ये तो पहिला मुलगाही 8वा असू शकतो आणि 8वाही पहिला असू शकतो. त्यामुळे मूर्ख बनू नको आणि लगेच दंड दे त्या मुलाला. आता आपल्याला वाटेल नारद तर महान भक्त आहेत, नारद का असं करू शकतात. पण भगवंतांनी लवकर अवतार घ्यावा आणि या असुराचा एकदाच खटका मिटवावा म्हणून नारद तिथं प्रकट झाले. नंतर सगळे म्हणतात कळीचा नारद, कळ लावायसाठी जातो सगळीकडे. नाही, त्यांना ते जबाबदारीच दिलेली आहे, सेवा काय करणार. आणि जसं नारदांनी सांगितल्यानंतर लगेच त्या कीर्तिमंत बालकाला त्यांनी उचलून आणलं आणि कारागृहामध्ये त्याच्या आई वडिलांसमोर एका दगडावरती आपटून त्याला मृत्यूदंड दिला. ती पूर्ण रक्ताची छटा देवकी आणि वसुदेवांवर उडली. आणि आजही दगड तो आहे मथुरेमध्ये, ज्या दगडावरती कंस त्या लहान मुलांची हत्या करायचं. तर काळांतरानं 2रं 3रं 4थं 5वं 6 मुलांची त्याने अशी निर्गुण हत्या केली दगडावर ठेचून. आता बलरामजींना असहनीय झालं आणि बलरामजी 7वा गर्भ देवकीच्या गर्भामध्ये प्रकट झाले. आता बलरामजी म्हणजे आदी गुरु आहेत. हर्ष शोक विवर्जित. शुकदेव गोस्वामी म्हणतात ज्यावेळी बलरामजी अवतार घेतले देवकीच्या गर्भामध्ये त्या दिवशीपासून देवकीला आनंद पण झाला आणि दुःख पण झालं. कारण देवकीला आनंद झाला तर बलरामजी आलेले आहेत, पण दुःख याचं होतं की जन्म घेता क्षणी हा माझा भाऊ कंस त्याची हत्या करेल याचं दुःख. म्हणून हर्ष शोक विवर्जित. दुःख आणि आनंद दोन्हीमध्ये देवकी परेशान होती. पण त्यावेळी योग मायेला आदेश देऊन भगवंताने देवकीच्या गर्भातील बाळ रोहिणीच्या गर्भामध्ये जी वसुदेवांची आणखी एक पत्नी रोहिणी जी कंसाच्या कष्टामुळे ती कुठं होती, नंद बाबांजवळ गोकुळात, तिच्या गर्भामध्ये स्थानांतरित करण्यात आलं. इथं बरेच डॉक्टर आहेत. आपल्यापैकी कुणी आहे का डॉक्टर एक गर्भातून दुसऱ्या गर्भात स्थानांतरित करणारे?
त्याच बाळाला, जिवंत बाळाला न मारता, टेस्ट ट्यूब बेबी वगैरे आपण आता शोधले, पण बघा 5000 वर्षापूर्वी कोणती टेक्निक होती. एकच बाळ एका आईच्या गर्भातून जिवंत दुसऱ्या आईच्या गर्भामध्ये. सगळ्यांना वाटलं देवकीचा गर्भपात झाला, गर्भपात झाला, हाहाकार माजला, देवकीचा गर्भपात झाला, देवकीचं बाळ नष्ट झालं. देवकी सुद्धा दुःखी झाली. पण काळांतरानं ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण आता अवतार घेणार होते, 8वा अवतार, त्या 8व्या अवताराची तयारी बघण्यासाठी बलरामजी आलेले होते. बलरामजी आदी गुरु आहेत. माझे भगवंत प्रकट होणार आहेत आणि त्या भगवंत प्रकट होण्याआधी त्या देवकीच्या गर्भामध्ये काय काय तयारी आहे, महाक्लिनिंग केलेलं आहे की नाही, सगळी स्वच्छता आहे की नाही, जसं गुरु आपल्या शिष्यांना सेवेत लावतात तसं बलरामजी येऊन सगळ्यांना सेवा बघण्यासाठी, तयारी पाहण्यासाठी ते अवतरित झालेले होते. आणि तयारी झाल्यानंतर सर्वप्रथम भगवंतांच्या धामातून भगवंत वसुदेवांच्या हृदयामध्ये प्रकट झाले. वसुदेवांच्या हृदयातून देवकीच्या हृदयामध्ये भगवंत प्रकट झाले आणि देवकीच्या हृदयातून देवकीच्या गर्भामध्ये भगवंत स्थानांतरित झाले. आणि ज्यावेळी देवकीच्या गर्भामध्ये भगवंत 9 महिने झाले, त्यावेळी त्या देवकी कारागृहात होती कंसाच्या. पण हजारो कोटी सूर्य समप्रभा, कोटी सूर्य एकत्रित आल्यासारखा प्रकाश त्या देवकीच्या शरीरातून बाहेर पडू लागला. आणि कंसाला पण कळालं, देवी देवतांना पण कळालं की कंसाला मारणारा काळ देवकीच्या गर्भामध्ये प्रकट झालेला आहे. देवी देवतांना सुद्धा कळालं आमचे स्वामी कृष्ण नारायण आता अवतरित होण्याची तयारी झालेली आहे. आणि भगवंत अवतार घेणार आणि देवकीच्या गर्भामध्ये जे असलेले भगवंत त्यांची स्तुती करण्यासाठी सर्वजण, इंद्र, वरुण, चंद्र, शिवजी, ब्रह्मा, सर्वजण त्या कारागृहामध्ये येऊन भगवंतांची स्तुती करू लागले. अजून भगवंत बाहेर आलेले नाहीत, गर्भातच आहेत. पण गर्भात असलेल्या भगवंतांची स्तुती त्यांनी केली आणि म्हणून त्या स्तुतीचं नाव आहे गर्भस्थ भगवंतांची स्तुती. गर्भामध्येच भगवंत आहेत. आणि देवी देवता का आले, आठवण करून देण्यासाठी. भगवंता तुम्ही सत्यानं चालणारे आहात, सत्याचा विजय आणणारे आहात, तुम्ही सत्याच्या मार्गावरती सर्वांना चालण्यासाठी प्रेरित करणारे आहात, तुम्हीच सत्य आहात, तुमच्यामुळे सत्य आहे. सत्य 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 सत्याची आठवण करून देण्यासाठी. का आठवण करून देण्यासाठी आले? कारण भक्त्या देवी देवतांना भीती होती, जर भगवंत गर्भाच्या बाहेर आले आणि जर आपल्या मामाच्या प्रेमात पडले, सगळ्यात पहिला तर मामालाच मारायचं आहे. मामाच्या प्रेमात भगवंतांनी पडू नये आणि मामाला वरद हस्त ठेवला तर भगवंत त्याचा उद्धार कसा करणार. आणि म्हणून सत्यम 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 भगवंतांना आठवण करून देण्यासाठी ते आलेले होते. आणि सरते शेवटी भगवंतांची त्यांनी स्तुती केली. आणि ज्यावेळी वर्णन करण्यात आलेलं आहे, स्तुती ज्यावेळी झाली, शुकदेव गोस्वामी म्हणतात, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपला श्रावण महिना जो अमावस्यापासून चालू होतो आणि उत्तर भारतातील भाद्रपद जो 15 दिवस आधी पौर्णिमा अंत्य पौर्णिमेपासून प्रारंभ झालेला असतो. तर भाद्रपद महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी आणि सर्वी चारी बाजूनी मंगल वातावरण, बुधवारी हर्षण योग, वृष लग्न आणि मध्यरात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण अवतरित झालेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की, कृष्णचंद्र भगवान की. आणि शुकदेव गोस्वामी वर्णन करतात, ते अवतार तर झाला अद्भुतम बालकम, आणि साधारण बालक नाही. जसं या भौतिक जगामध्ये आपण पाहतो, जेव्हा बाळ जन्माला येतं आणि क्वचित जर ते रडलं नाही तर त्याला मारून रडवलं जातं. आता भगवंत अवतरित झाले ते अद्भुत बालक कसे होते. मुकुट घातलेला आहे, सोन्याचा मुकुट त्यांच्या डोक्यावरती आहे, केस वाढलेले आहेत, कानामध्ये आणि गळ्यामध्ये वैदुर्य मण्यांपासून तयार झालेली रत्न आणि आभूषण धारण केलेले आहेत. शंख चक्र गदा पद्म 4 हातामध्ये 4 त्यांनी अस्त्र घेतलेले आहेत.
पितांबर धारण केलेलं आहे, पायामध्ये पैजण आहे, हातामध्ये कांकणं आहेत, बाजूबंद धारण केलेले असे भगवंत आहेत. वक्षस्थळावरती जे लक्ष्मीचं स्थान आहे, त्यानंतर कौस्तुभ मणी आहे, असं भगवंतांचं स्वरूप. असं जर कोणी जन्माला आलं तर काय होईल हॉस्पिटलमध्ये? टाकून पळून जातील, म्हणजे भूत आहे. पण देवकी आणि वसुदेव मात्र घाबरले नाहीत. देवकीला चिंता वाटू लागली की जर आता हे बाळ चतुर्भुज साक्षात भगवंत आपल्या घरी आलेले आहेत. वसुदेवांनी आणि देवकीने त्यांची स्तुती केलेली आहे आणि भगवंतांना विनवणी करू लागलेत की भगवंता, तुम्ही साधारण एका बालकाचं रूप धारण करा, कारण का जर तुम्ही रडला आणि आता कंसाला कळेल तर कंस लगेच येऊन तुम्हालाही हत्या करेल, तुमची हत्या करून टाकेल, तुम्हाला मारेल. म्हणून तुम्ही एक सर्वसाधारण बाळाचं रूप धारण करा. भगवान म्हटले काही चिंता करू नका, मी सर्वसाधारण बालकाचंच रूप धारण करणार आहे. पण मी जेव्हा बालक होईन त्यावेळी वसुदेव तुम्ही मला इथून घेऊन गोकुळात घेऊन जा आणि गोकुळामध्ये यशोदेच्या ठिकाणी तिने ज्या कन्येला जन्म दिलेला आहे तिथं उचलून तिला इथं घेऊन यायचं आहे. आणि भगवंतांनी एका साधारण बालकाचं रूप धारण केलेलं. श्रील प्रभुपाद म्हणायचे, आपण जेव्हा तिरुपतीला जातो बालाजी भगवंतांचं दर्शन घेतो. बालाजीला कोण कोण गेलं आपल्यापैकी तिरुपती बालाजीला? इतके कमी. इंद्रदुम्न प्रभूजींना सांगायला लागेल बालाजीची यात्रा काढा लवकर म्हणून, तिरुपती यात्रा. तर त्या ठिकाणी जे बालाजीचं मंदिर आहे, वरती मंदिरामध्ये तिरुपतीचे बालाजी किंवा व्यंकटेश्वर श्रीनिवास आहेत. ते जे रूप आहे ते कारागृहामध्ये प्रकट झालेले बालाजी आहेत. चतुर्भुज, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले जे कारागृहामध्ये कंसाचे जे रूप आहे तेच बालाजी, बालरूप कृष्ण त्यांचं नाव, तेच बालरूप आहे. बालाजी म्हणजे बालरूप, पण आहे कसं? शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं. तर त्यावेळी भगवंताने ते रूप अदृश्य झालं आणि एक साधारण लहान बालक भगवंत झाले. लहान बालक झाल्यानंतर भगवंतांना आता रडायचं आहे, कारण का सर्वसाधारण बालकाची भूमिका निभवायची आहे. आता रडायसाठी भगवंत प्रॅक्टिस करतात. खरं रडू येईना भगवंतांना, कारण का भगवंत कधी रडलेच नाही आपल्या जीवनामध्ये. आणि भगवंतांनी रडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ध्वनी उत्पन्न झाला, ओम. ही ओमची ध्वनी भगवंतांना रडण्याचा प्रारंभ करण्यात ज्यावेळी प्रयत्नशील भगवंत होते त्यावेळी ओम शब्द नामक ध्वनी उत्पन्न झाली. आणि जसा आदेश दिलेला होता, वसुदेवाने भगवंतांना उचलता क्षणीच त्यांच्या हातातील बेड्या तुटून पडल्या. भगवंत शिकवतात, जेव्हा आपण भगवंतांना धारण करतो मायेच्या बेड्या आपोआप तुटून पडतात. ज्यावेळी आपल्या डोक्यावरती घेऊन भगवंतांना तर निघाले, पायामधील बेड्या आणि सगळ्या ज्या साखळ दंड होते तुटून पडले. सगळे दरवाजे उघडले वैकुंठाचे. भगवंतांना आपण उचलल्यानंतर वैकुंठाचे दरवाजे उघडतात. सगळे सैनिक झोपले. आपल्याला सुद्धा मायेची जे वेगवेगळे रूप आहेत, माया सुद्धा झोपून जाते ज्यावेळी आपण भगवंतांना आपल्या डोक्यावरती धारण करतो. आणि धारण करून जेव्हा ते निघाले, महाराज म्हणतात कुत्री सुद्धा झोपली त्या दिवशी. कुत्र्यांना सुद्धा झोपवलेलं होतं भगवंतांनी. का? कारण जर कुत्र्यांनी पाहिलं असतं बाळाला घेऊन, जर कुत्री ओरडली असती तर कंस जागा झाला असता. म्हणून कंस काय, सगळे सैनिक, सेनापती, त्या कारागृहाचे रक्षा करणारे सगळे झोपी गेलेले होते, गाढ झोपी गेले होते. आणि त्यावेळी भगवंतांना घेऊन वसुदेव त्या दुधडी भरून जाणाऱ्या यमुनेतून घेऊन जात होते. आणि ज्या क्षणी भगवंतांचे चरण स्पर्श झाले यमुनेला कळालं माझे स्वामी आता आलेले आहेत. भविष्यात तीच त्यांची पत्नी कालिंदी होणार होती अष्टराण्यांपैकी. भगवंतांना जाण्यासाठी त्यांनी मार्ग दिला. मुसळधार पावसापासून रक्षण करण्यासाठी बलरामजी अनंत शेष छत्री बनून भगवंतांच्या मागे मागे होते. असं जर पाहिलं तरी आपल्याला हार्ट अटॅक येईल. एक मोठा साप आणि बाळाला घेऊन चाललंय, नदीमध्ये असं डिवाइड झालेली आहे नदी. ऐकतानाच आपल्याला किती विचित्र वाटतं, आणि जर पाहिलं तर हार्ट अटॅक निश्चित आहे.
पण भगवंतांची लीला, आपण कधी भगवंतांच्या बरोबर आपण बरोबरी करू शकत नाही. आपण जे करतो त्याला म्हटलेलं आहे टाईमपास, आणि भगवंत जे करतात त्याला म्हटलेलं आहे पास टाईम. टाईमपास आणि पास टाईम. पास टाईम म्हणजे लीला, भगवंतांचं कार्य. आणि जसा आदेश प्राप्त झाला त्या ठिकाणी गोकुळामध्ये भगवंतांना ठेवून त्या कन्येला घेऊन पुन्हा वापस आले. वापस आल्यानंतर आता ती मायेलाच घेऊन आलेले होते, योगमाया. जशी योगमाया आली, रडू लागली, हातामध्ये बेड्या वगैरे आपोआप बांधल्या गेल्या. कंसाला आवाज आला, कंस पळत आला, पाहता तो काय कन्या आहे, तरी का सोडा, माहीत नाही विष्णू असेल, आता पुत्र नाही कन्येच्या रूपात आलेला असेल, तिला उचलून त्याच दगडावरती मारण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी ती कन्या हातातून निसटली आणि आकाशामध्ये जाऊन अष्टभुजा धारण करणारी दुर्गा बनली. आणि तिनं सांगितलं, हे मूर्ख कंसा, तुला मारणारा काळ पृथ्वीवरती अवतरित झालेला आहे. आणि तीच दुर्गा, वैष्णवी, काली, सुभद्रा या नावानं आपण तिची पूजा करतो. तर असे भगवंत अवतरित होतात फक्त आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी. आणि मग इथं हे कष्ट, पण गोकुळामध्ये मात्र आनंदोत्सव. तिथं पण सगळे झोपलेले होते. आणि तिथं जेव्हा यशोदा जागी झाली, नंद बाबा जागी झाले, पाहतात तो काय, नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गुडिया तोरणे करती कथा, गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारे. आनंदोत्सव. आणि तोच उत्सव म्हणजे नंदोत्सव. इथं सगळे बांधलेले होते, हातात पायात बेड्या होत्या, म्हणून त्यांनी आपल्या मनाद्वारे हजारो गायी दान केल्या ब्राह्मणांना. आणि इथं गोकुळामध्ये नंदबाबांनी आनंदोत्सव साजरा केला. आणि पहिली लीला जी झाली मग ती पुतनेचा वध 6व्या दिवशी, ज्या दिवशी भगवान शिवजी त्यांना भेटण्यासाठी दर्शनासाठी आलेले होते. तर आपलं सौभाग्य आहे की असे भगवंत आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्यांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलेली पुतना, तिला भगवंतांनी आपली आई बनवलं आपल्या धामात. तर मग आपण भगवंतांना मारण्यासाठी नाही, आपण भगवंतांचे दास बनून आलेलं आहे. तर आपल्याला भगवंत कुठं ठेवतील? असं सांगितलं आहे, ज्यावेळी आपण झोपून भगवंतांचं नामस्मरण करतो, भगवंत बसून ऐकतात. आपण बसून भगवंतांचा नाम जप करतो, त्यावेळी भगवंत उभारून ऐकतात. ज्यावेळी आपण उभारून भगवंतांचा नाम जप करतो, भगवंत नृत्य करू लागतात. मग जर आपण नृत्य केलं तर भगवंतांच्या आनंदाची सीमा राहत नाही. किती भगवंत आनंदी होते. आपण भगवंतांजवळ एक पाऊल पुढे ठेवतो, भगवंत 100 पावलं आपल्या जवळ येतात. तर अशा भगवंतांची भक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे श्रील प्रभुपादांच्या आणि वैष्णवांच्या कृपेमुळे. तर आजचा जन्माष्टमीचा उत्सव गोगलगावमध्ये जगन्नाथ तर आहेतच, जेई गौर सेई कृष्ण सेई जगन्नाथ. तर राधाकृष्णांचा अभिषेक झाला तर त्यांना सुंदर श्रृंगार, त्यांना 56 भोग, जगन्नाथांचं दर्शन, आरती, प्रसाद, जगन्नाथ का भात जगत पसारे हात. असा आनंदोत्सव कधीही संपणारा नाही आहे. आणि एक नंतर एक मग लगेच चालूच आहे. पुढच्या रविवारी राधाष्टमी. आज जन्माष्टमी, पुढच्या रविवारी राधाष्टमी. तर सर्व गोगलगाव भक्तांच्या वतीनं आपल्या सर्वांचं धन्यवाद. आपण इतक्या मोठ्या संख्येनं बैल पोळ्याचा कार्यक्रम आजही आहे. काय म्हणले, करी काय करी कर, काल बैल पोळा झाला, आज कर आहे. आणि आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं आपण आलात. सर्वांचे एक वेळा हरे कृष्ण महामंत्रून आपण धन्यवाद देऊ. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि विशेष धन्यवाद श्रीमान इंद्रदुम्न प्रभू आणि साधू कृपा प्रभू, त्यांचे सर्व सहकारी इतक्या सुंदर पद्धतीनं इतका मोठा कार्यक्रमाचं आयोजन ते दरवेळी करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची एक सूचना सर्व भक्तांसाठी, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांच्या 50व्या संन्यास महोत्सवानिमित्त दिनांक 4 डिसेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत
वृंदावन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर त्याचीही नाव नोंदणी कालपासून चालू झालेली आहे. तर लवकरात लवकर त्याची नोंदणी करून आपल्याला या यात्रेत भाग घ्यायचा. असा उत्सव पुन्हा होणारा नाही. त्यामुळे कार्तिकमध्ये वृंदावनला न जाता सर्वांना विनंती आहे, डिसेंबर महिन्यामध्ये 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर 4 तारखेला आपण पोचणार आहोत वृंदावनमध्ये सकाळी. त्या दिवशी सप्त देवालयांचं दर्शन, संध्याकाळी यात्रेची किंवा कथेचं पहिलं सत्र. 5 तारखेला सकाळी वृंदावन परिक्रमा आणि दीक्षा अनुष्ठान. 5 तारखेला संध्याकाळी उत्सवाचा आदिवास. 6 तारीख जो मुख्य दिवस आहे 6 डिसेंबर, हाच दिवस होता ज्या दिवशी एक्झॅक्ट 50 वर्षापूर्वी श्रील प्रभुपादांनी महाराजांना संन्यास दीक्षा दिलेली होती. 6 डिसेंबर 1975 आणि 6 डिसेंबर 2025. तर त्या दिवशी 6 आणि 7 तारखेला आपण वृंदावनमध्येच फोगला आश्रममध्येच हा उत्सव साजरा करणार आहोत. त्या ठिकाणी प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य, प्रभुपादांची कथा, महाराजांचा संन्यास इत्यादी कार्यक्रम होईल. त्यानंतर 8 तारखेला गोवर्धन परिक्रमा, ज्या दिवशी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचा तिरोभाव दिवस आहे. महाराजांच्या बरोबर आपण गोवर्धन परिक्रमा. 9 तारखेला नंदगाव आणि बरसाना दर्शन आणि 10 तारखेला आपला परतीचा प्रवास. तर यात्रेसाठी देखील आपण